सभापती महोदय, महाराष्ट्र विधान परिषद नियम 260 अन्वय जी चर्चा सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर साहेब यांनी उपस्थित केली आणि इतर सदस्यांनी त्यावर कृषी विभागाशी संबंधित जी काही चर्चा या ठिकाणी उपस्थित झाली, ज्यात माननीय प्रवीण दरेकरजी, अंबादास दानवेजी, माननीय प्रसाद लाडजी, ओमप्रकाश बच्चू कडूजी, सतीश पाटीलजी, अमित गोरखेजी, संजय खोडकेजी, अरुण लाडजी, श्री अभिजीतजी वंजारी, श्रीमती भावनाताई गवडी, चित्रताई वाघ, सदाभाऊ खोत, संजयजी भेंडे, प्रमोद जठार, राजीव पोद्दारजी, विवेक कोल्हेजी आणि सुनील कर्जतकर साहेब या सर्व लोकांनी ज्या महत्त्वाच्या सूचना आपल्या चर्चेच्या दरम्यान उपस्थित केल्या त्या सर्व सदस्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि त्यांनी राज्य शासनाला, कृषी विभागाला जी काही महत्त्वाच्या अपेक्षा व्यक्त केल्या, ज्या सूचना या ठिकाणी केल्या, त्या सर्व सूचनेची नोंद मी या ठिकाणी घेतलेली आहे। माननीय प्रवीण दरेकर साहेब आणि इतर सर्व सन्माननीय सदस्यांनी जे मुद्दे उपस्थित केले, सर्वप्रथम तर हा जो वर्ष आहे तो या चर्चेला एक वेगळं महत्त्व आहे, कारण की एल निनोचा जो प्रभाव आहे त्या प्रभावामध्ये जे काही संकट आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे किंवा येण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर चर्चेला एक वेगळं महत्त्व आहे। मी या सभागृहाच्या माध्यमातून सन्मान्य सदस्यांना आणि राज्याच्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की प्रशांत महासागरच्या पूर्व आणि मध्य भागामध्ये जे पाण्याचं तापमान वाढलेलं आहे, त्यामुळे एल निनोच्या प्रभावामुळे जी परिस्थिती राज्यासमोर उद्भवणार आहे, कालच आमचे केंद्रीय कृषी मंत्री महोदयांनी सर्व राज्याच्या सर्व मंत्र्यांशी आणि सचिवांशी या संदर्भात चर्चा केली। तर एल निनोचा प्रभाव काय होण्याची शक्यता आहे की भारतात मान्सून कमकुवत होऊ शकतो, पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे, दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, जगभरातील तापमान वाढू शकते, काही भागामध्ये पूर येऊ शकते, तर काही भागामध्ये दुष्काळ देखील पडू शकते। या सर्व परिस्थितीवर माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकार या सर्व प्रशासन अलर्ट मोडमध्ये आहे आणि या सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी दुष्काळ कृती आराखडा तयार करणे, पर्यायी पीकचे नियोजन करणे, बियाणाचा राखीव साठा, जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन, पीक सल्ला व हवामान सूचना, पीक विमा योजनेच्या संदर्भामध्ये जे काही नुकसान होण्याची शक्यता आहे त्याच्यावर नियोजन करणे, चारा व पशुधन व्यवस्थापन करणे, जनजागृती मोहीम करणे, सूक्ष्म सिंचन अनुदान देणे, पिकाच्या परिस्थितीवर सातत्याने देखरेख करणे, या सर्व परिस्थितीवर जे काही संकट आपल्या सर्वांच्या समोर येणार, त्यामुळे या सभागृहाच्या माध्यमातून राज्याच्या शेतकऱ्यांची काही प्रमाणात चिंता होती। शेतकऱ्यांचे सर्व जे नेते आहे त्या सर्व नेत्यांना या संदर्भात माहिती व्हावी म्हणून राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने एकत्रितपणे आणि वैयक्तिकरित्या या संदर्भामध्ये पूर्ण नियोजन केलेलं आहे। बियाण्याची जी काही उपलब्धता आहे ते 20 लाख टनऐवजी ते 28 लाख टन आपण या ठिकाणी केलेली आहे। रासायनिक खताची जी काही आपली गरज होती ती ॲडव्हान्समध्ये जास्तीची आपण उपलब्ध या ठिकाणी करून ठेवलेली आहे। आणि या सर्व परिस्थितीमध्ये प्रथम मी माननीय मुख्यमंत्री महोदयाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी निवडणुकीमध्ये जे शब्द महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दिला होता की आम्ही शेतकऱ्यांचा कर्ज माफ करू, आणि ज्याचा उल्लेख आता माननीय मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांनी केलं की महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात जास्त शेतकऱ्यांना लाभ देणारी कर्जमुक्ती माफीची योजना आहे। त्या कर्जमाफीच्या संदर्भात विस्तृतपणे त्यांनी या ठिकाणी माहिती या सभागृहाने सर्व शेतकऱ्यांना दिलेली आहे, त्यामुळे त्यावर मी सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु निश्चितच आमचं महायुतीचं सरकार हे सातत्याने शेतकऱ्यांच्या बाजूने ताकदीने उभं राहिलेलं आहे। आपण महाराष्ट्राचा जर पूर्वीचा इतिहास पाहिला तर शेतकऱ्यांवर सरकारकडून झालेला खर्च याचा ॲन्युअल जर आपण मागच्या 10, 15, 20 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की 2022 पासून कृषी क्षेत्रामध्ये सरकारचा आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा जो काही आलेख आहे तो सातत्याने वाढलेला आहे आणि वाढत आहे।
अनेक योजना फक्त कृषी विभागामार्फत नाही तर सहकार विभागामार्फत नाही तर पणन विभागामार्फत नाही तर इतर अनेक योजनेतून मग HDRF NDRFमध्ये शेतकऱ्यांना झालेली मदत असेल, किंबहुना खरेदी करताना जे काही आपण शेतकऱ्यांना अनुदान देतो किंवा अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत जे काही धान उत्पादक शेतकऱ्यांना आपण बोनस देतो, एकंदरीत सर्व जर योजनेचा जर बेरीज केली तर आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात कृषी क्षेत्रामध्ये सर्वात जास्त खर्च हा या महायुतीच्या या मागच्या आणि या टर्मच्या शासनाने केलेला आहे. मी सर्व शेतकऱ्यांचे सर्व प्रतिनिधी नेते त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न हे वेगवेगळ्या माध्यमातून मांडले. शेवटी सरकारपुढे अनेक आव्हानं असतात. प्रत्येक विभागाला न्याय द्यायचा असतो. राज्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायची असते. मोठ्या प्रमाणामध्ये कोस्टल रोड उड्डाणपूलची गरज असते. गावागावामध्ये अप्रोच रोडची स्टेट हायवे MDR पासून जलसंधारणपासून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करावं लागतं. आणि या सर्व करत असताना शेतकरी घटक हा मात्र नेहमी शासनाच्या दृष्टीने प्राधान्यक्रमात राहिलेला आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की जे काही मागण्या शेतकऱ्यांच्या वतीने सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी केलेली आहे त्या सर्व सदस्यांच्या मागण्याची दखल घेऊन या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या ज्या मागण्या होत्या त्या पीक विमा या योजनेच्या संदर्भात आहे. सन्माननीय सदस्य अंबादास दानवे साहेब, खोडके साहेब अनेक लोकांनी या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केले. मी पुन्हा सभागृहाला सांगू इच्छितो की देशातील काही राज्य असे आहे की जे प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवत नाही आहे. म्हणजे पीक विमा दिलं म्हणजे काही शेतकऱ्यांना विमाचा कवच झाला तेव्हा शेतकऱ्यांना मदत करायची अशातला भाग नाही. योजना केंद्राची आहे, त्यामधून काही ना काही शेतकऱ्यांना कव्हरेज या ठिकाणी मिळत असतो. आणि जेव्हा नवीन सरकार महाराष्ट्रात आलं आणि जेव्हा 1 रुपयाची पीक विमा योजना आपण या ठिकाणी कार्यान्वित केली होती तेव्हा प्रत्येक योजनेमध्ये कशा पद्धतीने लोक काही गैरव्यवहार करतात किंवा काही ठिकाणी आपलं असं लक्षात आलं की सुमारे 10,000 कोटीच्या जवळपास फायदा विमा कंपन्यांनी कमवलेला होता. म्हणजे एका बाजूने शेतकऱ्यांनी पैसे भरावे, सरकारने केंद्राने राज्याने त्याचा हप्ता भरावा, मात्र फायदा विमा कंपनीने घ्यावा. आणि सरकारकडे सर्व व्यवस्था आहे. सरकारकडे तलाठी आहे, सरकारकडे ग्रामसेवक आहे, सरकारकडे BDO आहे, खंडविकास अधिकारी आहे, कृषी सहाय्यक आहे, जिल्हाधिकारी आहे, सर्व व्यवस्था शासनाकडे आहे. विमा कंपनीकडे काहीच नाही. शेतकरी काही विमा कंपनीच्या कार्यालयाला जाऊ शकत नाही. आणि म्हणून जेव्हा पूर्वीची आपली गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना होती तेव्हा आपल्या देखील सर्व सदस्यांना लक्षात आलं असेल की विमा कंपनी खोटे नाटे कारणं सांगून त्या लोकांचा क्लेम थांबवत होती. राज्य सरकारकडून प्रीमियम घ्यायचं, मात्र लाभार्थ्यांना पैसे देताना मात्र तात्काळ ठेवायचं छोटे छोटे क्षुल्लक कारण सांगून. म्हणून राज्य सरकारने काय निर्णय घेतला की गोपीनाथ मुंडे अपघात विम्याचं नाव गोपीनाथ मुंडे सानूर अनुदान योजना केला. त्या धर्तीवर मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली. निश्चितच आपल्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबवल्या. 7.5 तासपर्यंत शेतकऱ्यांचे बिल माफ केले. तो खर्च 32,000 कोटीपर्यंत गेलेला आहे. आपण लाडकी बहीण योजनेपासून तर लेक लाडकी योजनेपासून अनेक योजना राबवल्या. शेवटी कल्याणकारी योजना राबवण्यामध्ये महाराष्ट्राने एक उच्चांक गाठला आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला त्यातून मोठा दिलासा देखील मिळाला. परंतु हे सर्व होत असताना जेव्हा मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली तेव्हा देखील सरकारने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दिवाळीपूर्वी पैसे या ठिकाणी 20,000 कोटीच्या जवळपास रक्कम ट्रान्सफर केली आणि सुमारे 35,000 कोटीची इन्शुरन्स आहे. पण इन्शुरन्स जरी नसला तरी सरकारचा अश्युरन्स मात्र मागे या ठिकाणी ताकदीने उभा आहे. हे मला या माध्यमातून सभागृहाला सांगायचं. गोपीनाथ मुंडे योजना आपण इन्शुरन्सच्या ऐवजी अश्युरन्स मोडमध्ये नेली. अश्युरन्स म्हणजे की आम्ही हमखास कुठल्याही विमाचा कव्हरेज झाला नाही, शेतकऱ्याला मदत झाली नाही, विमाचा त्याला कुठल्या पद्धतीने विमा योजनेतून लाभ मिळत नसेल तर याचा अर्थ त्याला काही वाऱ्यावर सोडलेला अशा पद्धतीचं चित्र कृपा करून आपण निर्माण करू नका. हे मला या माध्यमातून सभागृहाला सांगायचं आहे. आणि यासोबतच जे अनेक सन्मान्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि बच्चू कडू साहेबांनी उपस्थित केले आणि अनेक लोकांनी की ते रासायनिक खतामध्ये आपण खूप जास्त सबसिडी देतो आणि जे सेंद्रिय शेती करणारे, ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे किंवा नैसर्गिक शेती करणारे जे शेतकरी आहे त्याला मात्र आपलं अनुदान कमी आहे. सत्य आहे.
परंतु पुढची आपली जी दिशा आहे ती आपण हळूहळू हा प्रमाण निश्चितपणे बदलू. आणि जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री महोदयाशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की देशामध्ये रासायनिक खताची सबसिडी ही 2,40,000 कोटीची आहे. महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी 27,850 कोटी रुपये रासायनिक खताच्या सबसिडीवर गेलेले आहे. तो प्रमाण हळूहळू आता कमी होत आहे. परंतु हे होत असताना भविष्यात नॅचरल आणि ऑर्गॅनिक फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्याला निश्चितपणे जास्त मोबदला, जास्त अनुदान मिळालं पाहिजे. या दृष्टीने केंद्र शासन आणि राज्य शासन प्रयत्नरत आहे. आणि आपल्या देखील ज्या सूचना आपण या संदर्भात केलेल्या आहेत त्याबद्दल देखील मी आपल्याला सांगू इच्छितो की भविष्यामध्ये हा प्रमाण हळूहळू लोकांनी कशा पद्धतीने ऑर्गॅनिक फार्मिंग आणि नॅचरल फार्मिंगकडे जावं या दृष्टीने निश्चितपणे राज्य शासनाचा प्रयत्न या संदर्भात राहणार आहे. मजुरांची शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक वर्षांपासून या ठिकाणी चर्चा होत आहे. अनेक सभागृहामध्ये अनेक चर्चेची नेहमी पुनरावृत्ती होते, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न मात्र तसेच्या तसेच राहतात. अनेक निर्णय राज्य शासनाने घेतलेले, आपल्या शासनाने आता कृषी यांत्रिकीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. सरकार आल्यानंतर आपण एक मोठा निर्णय घेतला होता की आपण लॉटरी बंद केली. लॉटरीच्या योजनेमध्ये अनेक दिवस लॉटरी होत नव्हती. लॉटरी झाल्यानंतर अनेक लोक पात्र होत नव्हते. पात्र झाल्यानंतर ते लाभ घेत नव्हते. त्यामुळे खूप लोकांना त्रास होत होता. आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व हा एक ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे निश्चितच आपल्या महाडीबीटी पोर्टलमध्ये आणि एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये दायित्व निर्माण झाला. परंतु आपण टप्प्याटप्प्याने तो सर्व दायित्व करत आहोत. कृषी समृद्धी योजनेमध्ये आपण आता मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये 2,000 कोटीची तरतूद या संदर्भात केलेली आहे. भविष्यामध्ये अधिक तरतूद करून आणि केंद्र सरकारच्या योजनेतून राज्य सरकारच्या महाडीबीटीच्या पोर्टलमध्ये राज्य सरकारच्या बजेट तरतुदीतून आणि कृषी समृद्धी योजनेतून एकंदरीत या तिन्ही योजनेतून शेतकऱ्यांच्या या सर्व जे काही अर्ज आहे ते सर्व अर्ज आपल्याला टप्प्याटप्प्याने आपण मार्गी लावता. मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी दिलेला आहे आणि लवकरात लवकर हे जेवढे काही पोर्टलवर जे दायित्व निर्माण झालेलं आहे ते आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत. आणि निश्चितच या दृष्टीने यांत्रिकीकरणच्या माध्यमातून लोकांना मेकॅनिकल शेती जर करता आली तर मोठ्या प्रमाणामध्ये आज मजुराची उपलब्धता होत नाही. त्या दृष्टीने देखील एक मोठं काम आपल्याला भविष्यामध्ये या संदर्भात करायचं आहे. आता अनेक सदस्यांनी माननीय दानवे साहेबांनी आणि राजीव पोद्दार साहेबांनी देखील बळीराजा शेत पांधन रस्त्याचा उल्लेख या ठिकाणी केला. माननीय सभापती महोदय, मागील 50-75 वर्षामध्ये आपल्या सरकारने किंवा वेगवेगळ्या ज्या सरकारने गावाचे स्टेट हायवे, MDR, VR, ODR हे सर्व रस्ते करायला आपल्याला 75 वर्ष लागले. नॅशनल हायवेपेक्षा स्टेट हायवेची लांबी जास्त आहे. स्टेट हायवेपेक्षा MDRची जास्त आहे. MDRपेक्षा ODRची जास्त, ODRपेक्षा VRची जास्त आहे. आणि VRपेक्षा प्रत्येक गावामध्ये शेत पांधन रस्ते जे नॉन प्लॅन रस्ते असतात त्याची खूप मोठ्या प्रमाणात लांबी आहे. आजच्या या युगामध्ये जेव्हा सर्व ठिकाणी मेकॅनिकल आता आपण शेती करायची आहे, बी बियाणे वेळेवर पोहोचले पाहिजे, रासायनिक खतं पोहोचले पाहिजे, शेतापर्यंत गाडी गेली पाहिजे, निघालेलं पीक वेळेवर निघालं पाहिजे. आणि म्हणून एक नवीन मॉडेल आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. त्याचं नाव बळीराजा शेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेबांनी महाराष्ट्र आपल्या खालच्या सभागृहात या ठिकाणी जाहीर केलं होतं की बळीराजा शेत पांधन रस्ते आपण करू. आणि मला सांगताना आनंदाने अभिमान वाटतंय की एक पॅटर्न आम्ही राज्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी केलं. अभिमन्यू पवार साहेबांनी एक पॅटर्न केलं, बच्चू कडू साहेबांनी त्यांच्या विधानसभेत एक पॅटर्न केलं आणि मी देखील माझ्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या शेतरस्ते कमी खर्चामध्ये कसे करता येईल या दृष्टीने आम्ही खूप, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी लांबी आहे हे पूर्ण कधी करणार. 75 वर्ष आपल्याला गावाचे पोस्ट रस्ते करायला लागले, त्यापेक्षा 5 पटीने शेतीचे रस्ते जास्त आहे. आणि मग पुढचे 100-150 वर्ष जर आपण हे सर्व करू शकलो नाही तर मग हे आपण भविष्यात कसे करू शकणार. त्यामुळे किमान त्यांना जे मजूर त्या शेतात जात नव्हते, यंत्रसामुग्री जात नव्हती, रासायनिक खतं लोक पावसाळ्याच्या पूर्वी नेत होते, बी बियाणे पहिले नेत होतं, पीक निघालं तरी मात्र शेतातून घरी आणता येत नव्हतं. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाचा मी मनापासून आभारी व्यक्त करेल की त्यांनी ही योजना ड्राफ्ट करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. महसूल विभागामार्फत आपण ही योजना राबवली आणि 1,000 कोटीची तरतूद यावर्षी आपण केलेली आहे. ते पूर्ण 1,000 कोटीमधून महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेमध्ये ग्रामीण आमदारांना इरिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी महाराष्ट्राच्या सर्व प्रत्येक विधानसभेला त्या ठिकाणी आपण विधानसभेच्या समितीला आपण या ठिकाणी केलेली आहे. त्या माध्यमातून कमी खर्चामध्ये
कमी खर्चामध्ये आपल्याला या सर्व महाराष्ट्राच्या पूर्ण 358 तालुक्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचे रस्ते करून एकदा शेताचा रस्ता झाला की त्याच्या शेताची किंमत वाढते, यंत्रसामग्री गेली त्याचं बियाणे व्यवस्थित जाते आणि पीक वेळेवर पोहोचू शकतो. यंत्रसामग्री शेतात गेली, अनेकदा तर मजूर देखील त्या शेतामध्ये रस्ता नाही तर जायला तयार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे बळीराजा शेतपालन रस्ते योजना ही निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी झालेला आहे आणि हळूहळू जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून की इतर सर्व योजनेतून क्लस्टर अप्रोच घेऊन म्हणजे एकाच माणसाला यंत्रसामग्रीच्या संचाला जर आपण 50-50 किलोमीटरचे काम दिले तर ते काम त्याला देखील परवडेल, सरकारला देखील खर्च कमी येईल आणि शेतकऱ्यांना देखील लाभ होईल. असं सर्वांना विन विन सिच्युएशन कशी होईल अशा पद्धतीची योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्याचा नागपूरला आम्ही खूप चांगला पॅटर्न केलं, ज्याचा उल्लेख माननीय राजीव पोद्दार साहेबांनी या ठिकाणी केलं आणि मला विश्वास आहे की या योजनेला चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह करावं सर्व लोकप्रतिनिधींनी आणि प्रत्येक आमदारांनी, प्रत्येक विधानसभा किंवा विधान परिषद सदस्यांनी आपल्या भागातील शेतकऱ्यांना, ज्या भागात आपण राहत असाल, या योजनेमध्ये लक्ष घालून ही योजना कशा पद्धतीने पूर्ण करता येईल या दृष्टीने निश्चितपणे आपण प्रयत्न करायला पाहिजे, अशा पद्धतीने माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. PM किसानच्या संदर्भामध्ये आता नुकताच 23वा हप्ता या ठिकाणी वितरित झाला. माननीय सभापती महोदय, राज्याच्या शेतकऱ्यांना एक मोठा आधार या माध्यमातून मिळालेला आहे की वर्षातून 12,000 रुपये त्या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळत आहे. राज्याचा स्वतःचा बजेट हा 6,000 कोटीचा आहे. म्हणजे एका बाजूने 6,000 कोटी रुपये आपण कृषी नमो किसानच्या माध्यमातून आपण देत आहोत. 5,000 कोटीची भांडवली गुंतवणुकीची योजना आपण या ठिकाणी आणली. आपला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये आपण आता 21 जिल्ह्याच्या हजारो गावांमध्ये आपण शेतकऱ्यांना सॅच्युरेशन मोडमध्ये नेत आहोत. स्मार्ट प्रकल्प बाळासाहेब ठाकरेंचा नावाने केलेला प्रकल्प आहे, त्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत करत आहोत. आणि दुसऱ्या बाजूने आपण आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती देखील या ठिकाणी केलेली आहे आणि एकंदरीत पूर्णपणे राज्य शासन शेतकऱ्यांच्या बाजूने या ठिकाणी ताकदीने उभं आहे. रासायनिक खताची उपलब्धता असो की बी बियाणं असो, या सर्व योजनेच्या माध्यमातून आता कृषी क्षेत्रामध्ये आपण एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवत आहोत. ॲग्रिस्टॅकची योजना आता केंद्र सरकारने आणली. ॲग्रिस्टॅकमुळे आता जे पट्टेधारक शेतकरी आहेत त्यांना देखील ॲग्रिस्टॅकमध्ये आणलेलं आहे. ॲग्रिस्टॅकमध्ये आता भविष्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना सर्व योजना सॅच्युरेशन मोडमध्ये न्यायची आहे. सॅच्युरेशन मोडमध्ये न्यायची आहे. सॅच्युरेशन मोडमध्ये ज्या ठिकाणी नेटवर्क नसेल त्या ठिकाणी नेटवर्क आणू, परंतु नेटवर्क नाही असं सांगून बाकीच्या लोकांना लाभ देण्यापासून आपण थांबू नका. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी नेटवर्क नाही आहे त्या ठिकाणी देखील राज्य शासन बहुतांश ठिकाणी आता ज्या पद्धतीने आपण नेटवर्क अवेलेबिलिटी करून देतो, गडचिरोलीसारख्या भागामध्ये देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये नेटवर्कची निर्माण करत आहोत. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील प्रत्येक भागामध्ये मोबाईल टावरच्या माध्यमातून सर्व सुविधा या ठिकाणी निर्माण व्हाव्या या दृष्टीने प्रयत्न करत आहे. आपला भविष्याचा उद्देश कसा आहे की सर्व शेतकऱ्यांना सॅच्युरेशन मोडमध्ये आपल्याला न्यायचं आहे. आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पमध्ये 21 जिल्ह्याचे तेवढे गाव झालेले. पहिले टप्पा 1 जो झाला आता टप्पा 2 झाला आणि भविष्यामध्ये रेग्युलर देखील कृषी विभागाचा जो बजेट आहे त्या माध्यमातून देखील आपण शेतकऱ्याला मदत करत आहोत. आणि भविष्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना, जसं आपण शाश्वत विकासाचा ध्येय आपण स्वीकारलेला आहे, शाश्वत विकासाचा ध्येय स्वीकारून फक्त रोटी कपडा मकान नाही, एक शेतकऱ्याला जे उद्दिष्ट आहे त्याच्या शेतामध्ये सिंचनाची सोय झाली पाहिजे, त्याच्या शेतामध्ये ड्रीप झालं पाहिजे, त्याच्या शेतामध्ये कोणाला पॉली हाऊस झालं पाहिजे, कोणाला जे त्यांची गरज आहे मागणीनुसार आपण पोर्टलमध्ये ओपन केलेल्या सर्व गोष्टी फर्स्ट कम फर्स्ट सर्व केलेल्या आहे. जितके अर्ज लोकांचे येतील, एकदा आपल्याला हा फ्लो सुरू झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये राज्याच्या सर्व शेतकऱ्याला आत्मनिर्भर करण्यासाठी सॅच्युरेशन मोडमध्ये जायचा आपला प्लॅन आहे. त्यासोबतच जे काही मार्केट अवेलेबिलिटी त्याला आहे, एक्सपोर्ट पोटेन्शियल ज्या पिकाला जास्त आहे त्याला जास्त पद्धतीने प्रोत्साहन या ठिकाणी देणार आहोत. एक अजून प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये काल उपस्थित झाला, ते आपले जठर साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला, मनुष्य वन्यजीव संघर्षाचा. मनुष्य वन्यजीव संघर्ष हा एक मोठं आव्हान सर्व शेतकऱ्यांसमोर आलेला. माननीय वनमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहे. हे बाब मान्य आहे की आपण जेवढे कायदे केले, शेवटी वन्यजीवाला जगण्याचा अधिकार आहे. आपण टायगरची संख्या वाढवली आणि वेगवेगळे कायदे केले, त्यामुळे आपल्या देशाची जी जैवविविधता आहे त्याचं देखील संरक्षण करणं आपलं काम आहे. परंतु आज आपली संख्याही वाढलेली आहे. आज वन क्षेत्रात जे बाजूला जे काही शेतकरी आहे
त्या शेतकऱ्यांच्या समोर खूप मोठे आव्हान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की पीक कशा पद्धतीने घ्यावं. आपण नुकसान भरपाईची मदत वाढवली, वाघाने हल्ल्यामुळे मृत्यू झाला तर 25 लाख केले, परंतु जीवाची काही म्हणजे पैशातून त्याची तुलना करता येत नाही. त्यामुळे आता AI टेक्नॉलॉजीचा वापर आपण जसं शेतीमध्ये करत आहोत, त्यामुळे वनमंत्री महोदयांनी देखील त्याचं खूप नियोजन केलेलं आहे की या सर्व आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना सोलर फेन्सिंग कशी उपलब्ध करून देता येईल. त्यामध्ये देखील जे वन क्षेत्राला लागून ज्या शेती आहे, आता याच्यात हत्तीचा प्रश्न आहे. हत्तीचा प्रश्न असला की त्याला कुठली सोलर फेन्सिंग कामी येत नाही. गडचिरोली आणि सिंधुदुर्गमध्ये हत्तीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. काही भागामध्ये वानराचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. चॅलेंजेस येत राहतील, परंतु प्रत्येक चॅलेंजेसला वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यासपूर्ण पद्धतीने सरकार मात्र या प्रत्येक प्रश्नावर उपाययोजना शोधण्यासाठी पूर्णपणे गंभीर आहे. आणि जे काही नवीन तंत्रज्ञानाचं युग या ठिकाणी आलेलं आहे त्याचा सर्व वापर करून ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांना त्या अडचणीवर मात करण्यासाठी काय प्रभावी उपाययोजना करायला पाहिजे आणि त्या प्रभावी उपाययोजना करण्यासाठी सरकारच्या योजना, त्या योजनेतून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्याचा लाभ देणे हा देखील एक मोठं आव्हान सरकारपुढे आहे. आणि मी आपल्या सर्व सभागृहाच्या सदस्यांना सांगू इच्छितो की अनेक निर्णय या संदर्भामध्ये आता आपण घेतलेले आहे. आता CBDCचा एक निर्णय घेतलेला आहे. जेव्हा आपण DBT सुरू केलं त्या DBTमध्ये काय होत होतं की DBTमध्ये अनेक गरीब शेतकरी असे होते बच्चू भाऊ की जे बिचारे पैसे खर्च करू शकत नव्हते आणि पैसे खर्च करून पहिले त्यांनी खरेदी करावं, नंतर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाईल. तर ही बाब या खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर आम्ही देखील याला खूप गांभीर्याने घेतलं आणि आता एक नवीन प्रणाली आपण या ठिकाणी विकसित केली. त्याचं नाव आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. त्या जे शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर होईल त्याला आपण एक QR कोडसारखं देऊ आणि जेवढे लोक राज्यामध्ये कंपनी असतील त्या सर्व कंपनीला आपण एनपॅनल करू. त्यांनी तो वाउचर जाऊन त्या ठिकाणी दिला कुठल्याही दुकानात म्हणजे लोकांकडे जाऊन, तर त्याला तो साहित्य दिला, आपण डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देऊ. अशा पद्धतीचं एक नवीन मॉडेल आपण या ठिकाणी विकसित केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये जे गरीब शेतकरी आहे जे पहिले पैसे खर्च करू शकत नाही त्याचं एक नवीन मॉडेल आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यातून निश्चितच एक नवीन दिशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपल्याला मिळालेली आहे. दुसरं एक अतिशय महत्त्वाचा विषय ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की आज ज्या शेतमजुराचा विषय होता, शेतमजूर हा शेतीमधला एक अविभाज्य घटक आहे. जेव्हा हा विषय आम्ही मांडलं की शेतमजुराला देखील गोपीनाथ मुंडेमध्ये आपण त्याचा समावेश करावा. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदानमध्ये जे पोर्टलमध्ये रजिस्टर्ड जे शेतकरी आहे, जे ई-श्रम पोर्टलमध्ये रजिस्टर्ड झालेले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना आपण पहिला प्रथम लाभ देणार आहोत. त्यानंतर जेवढे काही शेतमजूर आहे हळूहळू त्या सर्व शेतमजुरांची मॅपिंग करून आपल्याला त्याचा सामाजिक सुरक्षा द्यायची आहे. आज आपण 2 लाख रुपये त्यांना देतो, अपंगत्वाला ते 1 लाख देतो, अपघात झाला तर निधी देतो. भविष्यामध्ये यात देखील आपल्याला वाढ करायची आहे. आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगाराला ज्या पद्धतीने आपण मदत करतो, युनिफॉर्मिटी महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांसोबत शेतमजुराला देखील निश्चितपणे भविष्यामध्ये हा देखील विचार आहे की त्या सर्व अनुदानाला 5 लाख रुपये देखील आपल्याला कशा पद्धतीने करता येईल या दृष्टीने देखील सरकार सकारात्मक आहे. शेवटी एकदा शेतमजूर कामाला जातो, त्याचा रस्त्यात अपघात होतो, त्याला मात्र काहीच मिळत नाही. आज मजुरीचा प्रश्न इतका मोठा आहे की लोक 50-50 किलोमीटर दूर प्रवास करून 15-15, 20-20 लोक गाडीत प्रवास करतात आणि मग त्यांचा अपघात झाला की ते मात्र कुटुंब उघड्यावर पडते. तर त्याचा देखील विचार सरकारने या संदर्भात केलेला आहे. ड्रोन आता लवकरच पुढच्या कॅबिनेटमध्ये या ठिकाणी आपण हा विषय आणत आहोत. त्यासोबतच हा वर्ष महिला शेतकरी वर्ष या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वर्ष या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता लवकरच कॅबिनेटमध्ये देखील हा प्रस्ताव येत आहे की आपण महिला शेतकरी म्हणजे ज्यांच्या नावाने शेती नाही आहे परंतु त्यांना देखील शेतकऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना देखील जे शेती संलग्नित व्यवसाय करत आहे त्यांना देखील कशा पद्धतीने आपल्याला शेतकरी म्हणून दर्जा देऊन भविष्यात महिला शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल, म्हणजे शेती नसताना देखील त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल हा देखील एक निर्णय सरकारच्या विचाराधीन लवकरच आम्ही कॅबिनेटमध्ये जात आहोत. आणि या संदर्भामध्ये देखील एक अतिशय चांगला निर्णय या संदर्भामध्ये आपण करणार आहोत. मी सभागृहाच्या सर्व सन्माननीय सदस्यांना सांगू इच्छितो की जे काही कालांतराने अजून आता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये आपण आदिवासी शेतकऱ्यांना पहिल्यांदा
मेळघाटच्या शेतकरी, देवलापार रामटेकच्या शेतकरी, गडचिरोलीच्या शेतकरी, आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल आणि सोलर पंप 100% अनुदानावर देणारी योजना आपण या ठिकाणी आणलेली आहे. आणि जेवढे अर्ज या ठिकाणी मंजूर होतील, कारण की वन क्षेत्रात राहणारा जो आदिवासी आहे त्याच्या शेतामध्ये कॅनलची सुविधा उपलब्ध होत नाही वन कायद्यामुळे. त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास असतो. किमान सोलर फेन्सिंग नाही तर पहिलं तर त्याला शाश्वत पाणी मिळालं पाहिजे. म्हणून पाणी उपलब्धतेसाठी पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी, आदिवासी शेतकरी जे वन क्षेत्रात राहणार त्याच्यासाठी बोरवेल आणि सोलर पंपाची योजना या ठिकाणी काढलेली आहे. मी आपल्या सर्व सभागृहाच्या सन्माननीय सदस्याला सांगू इच्छितो की आपण अतिशय महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी केल्या आणि एकंदरीत संपूर्णपणे राज्य शासन शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर लक्ष केंद्रित करून आहे. विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून अनेक सन्मान्य सदस्य मूलभूत सूचना करत असतात. जे लोक सभागृहात नाही आहे परंतु शेतकऱ्यांच्या चळवळीत आहे, त्यांच्या देखील अनेक मागण्या या संदर्भात आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना देखील मी मनापासून धन्यवाद देतो आणि सभागृहाला सांगू इच्छितो की जे काही सूचना आपण केलेल्या आहे, काही बाबींचा उल्लेख मला या ठिकाणी खोडके साहेबांनी काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले, काही राहिलं असेल तर निश्चितपणे प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी समर्पक उत्तर या ठिकाणी लेखी स्वरूपात कळवेल. परंतु महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने ताकदीने उभं आहे. कर्जमाफी असो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असो, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मार्ट प्रकल्प असो, कृषी समृद्धी योजना असो की कृषी यांत्रिकीकरण योजना असो की इतर पणन विभागाच्या योजना असो की अन्न नागरी पुरवठ्याच्या योजना असो, शेतकऱ्यांच्या सोबत राज्य शासन ताकदीने उभं आहे आणि एल निनोच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर देखील राज्य शासन खंबीर आहे, शेतकऱ्यांच्या सोबत ताकदीने उभं आहे आणि जे काही शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे त्या आम्ही निश्चितपणे टप्प्याटप्प्याने पूर्ण करू आणि महाराष्ट्राचा शेतकरी आत्मनिर्भर करू. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आपले बोलणे थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.